देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. लक्ष्मीबाई केळकर संपूर्ण जगभर पसरलेल्या महिलांच्या एका महान संघटनेच्या निर्माता लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म 6 जुलै 1905 या दिवशी नागपूरच्या दाते परिवारामध्ये झाला. त्यांचं नाव कमल असं ठेवण्यात आलं. त्यांचे वडील आणि आत्या हे गोरक्षा, भूदान, स्वदेशी अशा चळवळीमध्ये सक्रिय राहत असत. त्यांची आई जेव्हा लोकमान्य टिळकांचा केसरी वाचत असे, तेव्हा कमलसुद्धा अगदी लक्षपूर्वक ते ऐकत असे. केसरीमधील तेजस्वी विचारांनी प्रभावित होऊन तिने आपल्या लग्नात हुंडा दिला जाणार नाही असा निश्चय केला. तिच्या घरातील मंडळी याला तयार नव्हती, परंतु कमलने आपला आग्रह सोडला नाही. त्यामुळे 14 वर्षाच्या लहान वयातच वर्धा येथील एक विधुर वकील श्री पुरुषोत्तमराव केळकर यांच्याशी तिचा विवाह झाला. श्री केळकर यांना पहिल्या पत्नीपासून झालेल्या 2 मुली होत्या. लग्नानंतर तिचं नाव लक्ष्मीबाई केळकर असं झालं. पुढील 12 वर्षात लक्ष्मीबाई यांना 6 अपत्य प्राप्त झाली. त्या एक आदर्श आणि जागरूक गृहिणी होत्या. माहेरच्या संस्काराचं पालन त्यांनी आपल्या गृहस्थी जीवनात पूर्णपणे केलं. त्यांच्या घरात नेहमी स्वदेशी वस्तूच येत असत. त्यांनी स्वतः कधीच विदेशी वस्तूचा वापर केला नाही. आपल्या मुलींसाठी त्या घरीच एका शिक्षकांना बोलवत असत. येथूनच त्यांच्या मनात मुलींच्या शिक्षणासंबंधी कळकळ जन्मास आली आणि त्यांनी एक बालिका विद्यालय सुरू केलं. रूढीग्रस्त समाजाशी टक्कर देत त्या काळात ज्यांना समाजात प्रतिष्ठा नव्हती, ज्यांना दूर ठेवलं जात असत, अशांना त्यांनी आपल्या घरी नोकर म्हणून ठेवलं. गांधीजींच्या प्रेरणेने त्यांनी चरखा घेतला आणि त्यावर नियमितपणे सूतकताई सुरू केली. सामान्यतः महिलांना दागदागिन्यांचं आकर्षण असतं, परंतु जेव्हा गांधीजींनी आवाहन केलं तेव्हा लक्ष्मीबाई यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची साखळीच दान करून टाकली. श्रीमान केळकर यांच्यामुळे त्यांना महिला क्लबचं सदस्यत्व मिळालं. त्यांचं असं लक्षात आलं की बऱ्याच महिला गुणवान तर आहेत, परंतु त्यांना योग्य दिशा न मिळाल्याने तेथे जाऊन त्या आपला वेळ उगाचच वाया घालवतात. या महिलांच्या वेळेचा समाजहितासाठी काय आणि कसा उपयोग करता येईल यावर त्या विचार करू लागल्या. 1932 त्यांच्या यजमानांचं देहावसान झालं. आता आपल्या मुलाबरोबरच बालविधवा ननंदेची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर येऊन पडली. त्यांनी घरातील 2 खोल्या भाड्याने दिल्या. त्यातून थोडी आर्थिक प्राप्ती होऊ लागली. याच काळात त्यांच्या मुलाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जाणं सुरू झालं.
त्यांच्या आचारविचारात झालेल्या बदलानं त्यांच्या मनात संघाबद्दल आकर्षण आणि कुतूहल निर्माण झालं. त्यांनी संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांची भेट घेतली. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की संघाच्या कामात महिला नाहीत. तेव्हा त्यांनी 1936 महिलांसाठी सेविका समिती या नावानं एक संघटना सुरू केली. समितीच्या कामाचा विस्तार करत करत त्यांनी महिला जगतामध्ये एक श्रद्धेचं स्थान मिळवलं. सर्वजण त्यांना वंदनीय मावशी असं म्हणू लागले. पुढील 10 वर्षात त्यांनी केलेल्या अखंड प्रवासामुळे समिती कार्य अनेक राज्यामध्ये जाऊन पोहोचलं. समितीचं काम वाढवण्यासाठी त्यांनी तरुण वयातच सायकल चालवणं शिकून घेतलं. तसंच त्यांनी हिंदीमध्ये भाषण देण्याचा सुद्धा सराव केला. 1945 समितीचं पहिलं छोटेखानी संमेलन झालं. देशाचं विभाजन आणि स्वातंत्र्य दिन याच्या एकच दिवस आधी त्या सिंध प्रांतातील कराची येथे होत्या. त्यांनी तेथील सेविकांना कोणत्याही परिस्थितीशी टक्कर देण्याचा आणि आपल्या शीलाचं रक्षण करण्याचा सल्ला दिला. त्यांनी अनेक हिंदू कुटुंबांना भारतात सुरक्षित पोहोचण्यासाठी सुद्धा मदत केली. जिजाबाईचं मातृत्व, अहिल्याबाईचं कर्तृत्व आणि लक्ष्मीबाईचं नेतृत्व यांना मावशी आदर्श मानत असत. 1952 महिला जीवनाचा एकंदरीत विचार करून त्यांनी स्त्री जीवन विकास परिषद आयोजित केली होती. त्यानंतर स्त्रियांनी आपले विचार व्यक्त करावेत, लेखन सिद्ध व्हावे यासाठी सेविका प्रकाशनाचा आरंभ केला. त्याचप्रमाणे त्यांनी बालमंदिर, भजन मंडळी, योगासन केंद्र, मुलींसाठी वसतिगृह असे अनेक प्रकल्प सुरू केले. त्या रामायणावर अतिशय सुंदर प्रवचन देत असत. त्यातून होणाऱ्या धनसंग्रहामधून त्यांनी अनेक ठिकाणी समितीची कार्यालय उभी केली. 27 नोव्हेंबर 1978 या दिवशी महिला जागरणाच्या अग्रदूत वंदनीय मावशी यांचं देहावसान झालं. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात